अध्यक्ष महोदय, या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो। राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे। विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय। साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो 13,83,000 हेक्टरचा होता, 13,83,000 हेक्टरचा। आता या 13,83,000 हेक्टर पैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे। आता फक्त 50,000 एकराचा 49,000 एकराचा राहिला आहे, 49,000। आणि तो कुठे राहिला आहे? साधारण आपण जर विचार केला तर तो 3च जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे, अकोला, बुलढाणा आणि हिंगोली। कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा, म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण 3 वर्षापूर्वी कॅल्क्युलेट करा, 2019 साली कॅल्क्युलेट केला। याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये 14,530 हेक्टरचा अनुशेष बाकी आहे। त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, जे 2026 मध्ये काही आणि 27 जून पर्यंत सगळे हे पूर्ण होतील, तर त्यामध्ये 14,530 च्या ऐवजी 19,335 एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल। त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो। आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो 29,000 हेक्टरचा आहे। आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता 4 प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये 29,000च्या अगेन्स्ट 1,68,000 हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो। त्यामुळे साधारणपणे आता हे जे काही पॉइंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये 485 प्रकल्प आहेत, ज्यातनं एकूण 22.31 लक्ष ज्याची सिंचन क्षमता आहे। यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता 771 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत। आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 74 प्रकल्प आहेत। हे 74 बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये 7.66 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। 1.52 लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात। आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय, असं लक्षात आलं, केंद्र सरकारने पैसे दिले, आपण लगेच वर्षभरात तो कंप्लीट करू शकतो। आणि म्हणून आपण या वर्षी त्याला 2,399 कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला। त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे। यासोबत आपण जर बघितलं तर
पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण, गोसीखुर्द प्रकल्प, आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली, पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली, काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या. त्या योजना देखील आता काम आपण चालू केलं. जवळपास त्या सगळ्या योजना मिळून 2,54,000 म्हणजे 2.54 लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे. त्यातली 2.9 लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती 1,555 कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत. त्यामुळे जून 27 पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल. अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखुर्दवर आमच्याकडे आलेल्या आहेत, पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल, नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही. पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कंप्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.